मराठीतील ताज्या बातम्यांसाठी न्यूज 7 मराठी येथील पदवीधर मुलाला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी यासाठी हर्षकला मुनीम सीडाम या आदिवासी विधवा महिलेने कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले आहे। त्यांचे पती मुनीम सीडाम हे मूल तेथील नवभारत कन्या विद्यालय शिपाई पदावर कार्यरत होते। 2017 मध्ये त्यांचे निधन झाले। अनुकंपा तत्वावर मुलगा आकाश यांना नियुक्ती देण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार केली, परंतु न्याय न मिळाल्याने हर्षकला सीडाम यांनी 26 मार्च पासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा आज 4था दिवस असून कुटुंब आर्थिक संकटात आहे। प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। माझं नाव हर्षकला मुनीम सीडाम माझे पती हे नवभारत कन्या विद्यालयामध्ये शिपाई पदावर असताना मृत्यू पावले आणि आम्ही अनेकदा संचालकांना केला आणि आम्हाला टाळाटाळ करीत आहेत। आश्वासन देऊन आमचं उपोषण मागे घेतले आणि मी तिसऱ्यांदा हा उपोषण करत आहे। प्रमोद रेवतकर, खाजगी शाळा शिक्षक संघाचा अध्यक्ष। हर्षकला मुनीम सीडाम या नवभारत कन्या विद्यालयातील मुनीम सीडाम शिपाई त्यांच्या पत्नी आहे। त्यांचा मृत्यू 2017ला झाला। त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला नोकरीवर घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ते उपोषण करत आहे 26 आता हा मार्चपासून, पण अजूनही त्यांना नोकरी दिलेली नाही। त्यांच्या वडिलाची जागा म्हणजे त्यांच्या पतीची जागा आणि आकाश सीडाम याच्या वडिलांची जागा त्यालाच मिळू शकते, परंतु टाळाटाळ करता ते सांगत आहे की हे कोर्टात गेलेले आहे। आकाश मुनीम सीडाम कोर्टात गेलेले नाही, हे लोक कोर्टात गेले आहे ते त्यांच्या अपॉइंटमेंट्स या इलिगल आहे असं शिक्षणाधिकारी म्हणतात। शिक्षणाधिकाऱ्यांनी ठरवायचं ते लिगल आहे की इलिगल आहे, पण याचा त्या प्रकरणाशी संबंध नाही। आकाशच्या वडिलाची जागा आकाशच्या वडिलाला आकाशलाच मिळू शकते, दुसऱ्याला मिळू शकत नाही, तरच ती जागा जिवंत राहते। परंतु येथील सचिव अध्यक्ष वैरागडे आहे, ॲडव्होकेट वैरागडे, हे वेगळा अर्थ करून त्या कुटुंबाला खोटं बोलून सांगत आहे। त्यांना विनंतीशी आहे वैरागडे साहेबांना की त्याच्या वडिलाची जागा त्याला द्या। आणि हा मागासवर्गीय आहे, एस टी महिला उपोषणाला बसलेले आहे। आज तिसरा दिवस आहे। त्यांची प्रकृती 29 तारखेला पाहिली। आज त्यांच्याकडनं बोलणं होत नाही, त्यांच्या तोंडाला आता उष्णतेचे फोडं आले आहेत। कदाचित उद्या परवा त्यांना एखाद्या वेळेस डॉक्टरचं सलाईन लागेल घेणं आवश्यक आहे। माननीय पंतप्रधानांचा दौरा उद्या आहे विदर्भात म्हणजे नागपूरमध्ये। त्यांनाही या सगळ्या लोकांना विनंती आहे की त्यांनी या आदिवासी महिला विधवा ला मदत करावी आणि तिचा हक्क त्यांना मिळवून द्यावा। खाजगी शाळा शिक्षक संघ यांच्या उपोषणाचं हे करत नाही, पण त्यांच्या मागणीला पाठिंबा देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.